शहरात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेकदा जनजीवन विस्कळीत होत आहे। आज दुपारी एक अशी घटना समोर आली ज्याने सर्वांनाच धक्का बसला। जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाजवळ रस्त्याच्या कडेला असलेले एका विशाल झाड अचानक कोसळले। या घटनेत एक महिला थोडक्यात बचावली, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहेत। शहरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी अनेक भागांतील झाडांचे नुकसान केले आहे। अशीच एक धक्कादायक घटना दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अगदी समोर घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एक जुने आणि भले मोठे झाड अचानक कोसळले आणि रस्त्यावर येऊन पडलेत। ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी सुभाष खंडारे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरनं त्याच रस्त्याने जात होते। सुदैवाने खंडारे आणि त्यांच्या पत्नीचा मोठा अपघात होता टळला। मात्र झाड अंगावर पडल्याने त्यांच्या पत्नीच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे। घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका सतर्क वाहतूक पोलिसांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली। त्यांनी केवळ जखमी महिलेला मदत केली नाही तर वाटसरूंच्या मदतीने कोसळलेले झाड बाजूला करण्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली। ही घटना पुन्हा एकदा मनपाच्या उद्यान विभागाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते। शहरात अनेक ठिकाणी अशीच कच्ची आणि जुने झाडे आहेत जी मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यात कधीही कोसळू शकतात। अशा अप्रिय घटना टाळण्याकरिता उद्यान विभागाने तात्काळ या झाडांची पाहणी करून ती सुरक्षित करण्याकरिता पावले उचलणे आवश्यक आहे। ही घटना स्पष्टपणे मनपाच्या उद्यान विभागासाठी एक इशारा आहे। तर शहरात अशी अनेक झाडे आहेत जे जीर्ण अवस्थेत आहेत आणि ते कधीही कोसळू शकतात। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खात्री करण्यासाठी विभागाने याकडे तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे। आशा आहे की या घटनेतून धडा घेऊन मनपा भविष्यात अशा कोणत्याही अप्रिय घटना टाळण्यासाठी सक्रिय पावले उचलतील।